प्रतिनिधी आहे जे महापौर मॅडम, आमचे गटनेते, आमचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून सोमवारी 3 प्रशासन इतकं कठोर झालेलं आहे का नेमकं आंदोलन कसं झालं काय कुणी दखल घेत नाही। जे टाळाटाळ करत आहे सगळे अधिकारी, त्याच्यामुळे आम्ही आयुक्त कार्यालयाला टाळा ठोकलेला आहे। भावना आहेत त्याही शासनाला पाठवतो की आमच्याकडे 350 कर्मचारी आहेत। आम्ही आता तुम्ही जे मी बोलले की 1000 काही लोकांची 1006 लोकांची निविदा काढली, त्या निविदाला मानधनावर घेण्याचं मीच थोडं त्याच्या विरोधात होतो। ठेकेदार त्याच्या हिशोबाने वागणूक देतो, कर्मचारी 15 मिनिटं लेट आला खाडाने सांगत नाही दिवशी तुझा खाडा लागला असेल, पगार येतो तेव्हा उस दिन लेट आया था क्या वो काट लिया तेव्हा। मी सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो। मागील 8-9 वर्षापासून 8-9 दिवसापासून माझी तुम्ही वाट बघत होतात, परंतु माझ्या घरी दुःखद घटना घडली, त्यामुळे मी इथे आपल्या समक्ष येऊ शकलो नाही। तर मी आपल्या सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो आणि आपले प्रतिनिधी आपण जे शिष्टमंडळ आपल्या वतीने पाठवलं होतं की मानधनाच्या कर्मचाऱ्यांना कायम करणे किंवा ठेक्यात सामावून घेणे किंवा त्यांच्या पगारात मानधनात वाढ करणे इत्यादी सर्व बाबी त्यांनी आपल्या भावना माझ्या समोर मांडल्यात, मला निवेदन दिलं। मी त्यांना सांगितलं की मी आमचे जे प्रतिनिधी आहे जे महापौर मॅडम, आमचे गटनेते, आमचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून सोमवारी 3 वाजता मी त्यांना पुन्हा बोलवलेलं आहे। तर मी तुम्हाला सर्वांना नम्रपणे विनंती करतो की सोमवारी 3 वाजेपर्यंत मला थोडा निर्णय घ्यायला वेळ द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। सरकार के लिए लड़ रही है, क्या कहेंगे तुम? वो हमारे वास्ते सब एक मांगनी पूरी कर रहे, हमारे उनको बहुत आभारी हम, और ये हमारे वास्ते वो लड़ रहे, दिन रात कर रहे हमारे वास्ते। क्या कहेंगे वंचित बहुजन आघाडी जो संघर्ष कर रही है? वंचित बहुजन आघाडीचे आम्ही खूप मनापासून खूप आभारी आहोत त्यांचेवाले। ते जे काही करताय आमच्यासाठी आम्ही त्यांचे उपकार बी फेडू शकणार नाही। आणि आमचं सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की आम्ही चालू आमची जी रोजीरोटी आहे ती अचानक सपनासुद्धा कोणी बघितली नव्हती, ती रोजीरोटी आज आमची बंद पडलेली। बहुजन आघाड़ी जो 7 दिनों के चल रहे संघर्ष में आपके साथ कदम से कदम मिलाकर खड़ी है, आप वंचित बहुजन आघाड़ी के लिए क्या कहेंगे? आम्ही तर त्यांचा पहिले शुक्रिया करू, कारण की आमचा पाठिंबा कोणीच दिलेला नाही आहे। ते आले का दुसरा पक्ष येऊन उभा राहतो, परत मचमच होती, महिला वेगळ्या करतात, कर्मचारी वेगळ्या करतात। त्यांनी खूप पाठिंबा दिला आणि आज ह्या थराला आणलं, आज आम्हाला खरोखर आधार वाटतोय का तेही आमच्या पाठीशी आणि आम्हीही त्यांच्या पाठीशी आहे। आणि जे घडून आणले त्यांना एकच आम्ही सांगतो का ते पूर्णपणे करून आणा आमच्यासाठी। आणि सोमवारी जे सांगताय का मोजकेच लोक आहे, आम्ही मोजके नाही येणार, पूर्ण कर्मचारी येणार। अगला कदम हमारी अभी कमेटी की बात हुई है, अगर अपनी डिमांड पूरी नहीं होती है तो हम जेल भरो आंदोलन करने वाले हैं। जेल भरो आंदोलन जो होगा वो बहुत बड़ा होगा, उसकी पूरी जवाबदारी कारपोरेशन की रहेगी। यहाँ पर मतलब एक हक अधिकार मांगने के लिए आप आए, लेकिन पुलिस का इतना बड़ा बंदोबस्त यहाँ लगा देना, ऐसा लगता है कि शायद यहाँ पे बड़ा टेररिस्ट हमला तो नहीं होने वाला, इस पर आप क्या कहेंगे? ये सब अभी जो है इनके पास कुछ आंसर नहीं है, ये पब्लिक को क्या बोले, वो सब गलत है, उनको भी पता है, तो उन्होंने बचा कैसे जाए, तो ये सब पुलिस फोर्स मंगा लिए उन्होंने सिर्फ, हाँ, मजदूरों के लिए। अरे बेचारे खाने के लिए परेशान है, इनके पास नौकरी नहीं, नौकरी चली गई है, उनको दबाव लाने के लिए डिपार्टमेंट को आगे करती है, पुलिस डिपार्टमेंट को। ये बहुत गलत बात है। वंचित बहुजन आघाड़ी क्या पुलिस के बंदोबस्त को देखकर क्या एक्शन? हमारा जो आंदोलन है वो कायदे के दायरे में है, सब लीगली हमने परमिशन डाल के रखी है, डिपार्टमेंट को पूर्व सूचना दे के रखी है कि हमारा इस दिन को ऐसा ऐसा आंदोलन है, इस दिन से चल रहा था, आगे की ऐसी रूपरेखा होने वाली है। ऐसा सब जितने एक क्षेत्र में जितने पुलिस स्टेशन आते सबको हमने इन्फॉर्मेशन दे दी थी।